विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 संच या प्रकरणाचा आपण अभ्यास केला. आज आपण गणित भाग 2 या विषयाला आपण सुरुवात करतोय. त्यातलं पहिलं प्रकरण आहे भूमितीमधील काही मूलभूत संबोध यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इयत्ता 7वी पर्यंत किंवा इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही हे 3 शब्द तुम्हाला गेलेले आहेत. बिंदू, रेषा आणि प्रतल. बिंदू, रेषा आणि प्रतल हे भूमितीमधले मूलभूत संबोध आहेत. त्याची एक्झॅक्ट व्याख्या आपल्याला करता येत नाहीत, पण ते संबोध काय आहेत याची जाणीव मात्र आपल्याला आहे. बिंदू कोणाला म्हणतो आपण बिंदू? काही पुस्तकामध्ये अशी एक व्याख्या केलेली आहे की हा सपाट पृष्ठभाग आहे आणि या सपाट पृष्ठभागावर एक पेन्सिलच्या अंकुची जर असं टोकाने जर तुम्ही जर त्या सपाट पृष्ठभागावर असं जर टिपका उमटवला तर त्याला आपण बिंदू असं म्हणतो. हा बिंदू आहे आणि या बिंदूचं अस्तित्व दर्शवण्यासाठी त्या बिंदूला नाव दिलं गेलं पाहिजे आणि हे बिंदूचं नाव इंग्रजीतल्या कॅपिटल अक्षराने दिलं जातं. उदाहरणार्थ या बिंदूला नाव आपण दिलं समजा बिंदू ए. याचा अर्थ या बिंदूची ओळख बिंदू ए म्हणून झालेली आहे. याची व्याख्या काय करता येईल का? याची व्याख्या कुठं दिलेली नाही, पण आपल्याला असं म्हणता येईल की एक भौमितिक आकृती ही सुद्धा की ज्या आकृतीला लांबी, रुंदी, उंची असलं कोणतंही परिमाण नाही, पण अस्तित्व मात्र आहे. लांबी, रुंदी, उंची, जाडी असलं कोणतंही परिमाण त्याला लागू नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र आपल्याला स्पष्टपणे जाणवते. या भौमितिक आकृतीला असं आपण बिंदू असं म्हणूया. रेषा, रेषाचा अर्थ काय? तर रेषेचा अर्थ, रेषेची व्याख्या आपल्याला माहिती नाही, पण रेषाचा मूलभूत संबोध काय हे मात्र आपल्याला 7वी 8वी पर्यंत आपण शिकलोय. रेषाचा अर्थ इथं आपण सरळ रेषा असाच अर्थ घेणार आहोत. रेषा, रेषा म्हणले की दोन्ही बाजूला बाण येतात, याचा अर्थ ही अमर्याद आहे. ह्या दोन्ही बाणांचा अर्थ काय? रेषा ही दोन्ही दिशेंना अमर्याद आहे. कशाने तयार झाली? ही बिंदूंनी तयार झालेली रेषा आहे. अनेक बिंदूंचा संच या ठिकाणी, या इथे जे नाही हे सगळे बिंदू आहेत, म्हणजे रेषा ही अनेक बिंदूंनी तयार झालेली. त्या रेषेचं नाव आपल्याला 2 प्रकारे ठेवता येतं. या बाणाच्या कोणत्या एका दिशेला आपण स्मॉल लिपीतलं किंवा कॅपिटल लिपीतलं कोणत्याही अक्षराचा वापर करून या रेषेचं आपण नाव देऊ शकतो. समजा या रेषेचं नाव आपण रेषा एल असं आपण म्हणूया. रेषा एल या पद्धतीने त्याचं आपण नाव ठेवू शकतो, किंवा त्या रेषेवरती कोणतेही 2 बिंदू घ्या. समजा हा एक बिंदू घेतला, त्या रेषेला मी बिंदूला नाव दिलंय मी पी. हा एक बिंदू घेतला, त्या बिंदूला नाव दिलंय मी क्यू. तर या रेषेचं नाव आपण रेषा पी क्यू असं सुद्धा म्हणतो. म्हणजे नामनिर्देशन, त्या रेषेचं नाव हे 2 प्रकारे आपल्याला ठेवता येतं. त्या रेषेच्या कोणत्याही एका बाजूला स्मॉल किंवा कॅपिटल कोणत्याही अक्षराने त्या रेषेला नाव देऊ शकता, उदाहरणार्थ एल, किंवा त्या रेषेवरचे कोणतेही 2 बिंदू घ्या, त्या 2 बिंदूंना नावं द्या आणि त्या नावांचा उल्लेख करून त्या रेषेचं आपण नाव ठेवू शकतो रेषा पी क्यू. आणि या रेषा पी क्यू वरती जसा बिंदू पी आहे, जसा बिंदू क्यू आहे, तसे अनेक बिंदू आहेत. म्हणजे रेषा हा बिंदूंचा संच आहे. रेषा हा एक बिंदूंचा संच आहे. त्याचप्रमाणे प्रतल, प्रतल याचा अर्थ काय?
प्रतल याचा अर्थ ढोबळमानाने सपाट पृष्ठभाग. प्रतलाचा अर्थ काय? सपाट पृष्ठभाग, की जो चारी बाजूला अमर्याद आहे. आणि साधारणपणे ढोबळमानाने प्रतलाची आकृती आपण अशी काढतो. हे प्रतल आहे. ह्या प्रतलात सुद्धा अनेक बिंदू सामावलेले आहेत. म्हणजे प्रतल हा सुद्धा एक बिंदूंचा संच आहे. आणि हे प्रतल हे चारी दिशांना अमर्याद आहे. म्हणजे या बाजूला ते अमर्याद आहे, याही बाजूला ते अमर्याद आहे, या बाजूला अमर्याद आहे, याही बाजूला ते अमर्याद आहे. हे जे बाण दाखवले आहेत या बाणांचा अर्थ काय? हे चारी दिशांना अमर्याद आहेत. आणि प्रतल हे सुद्धा आपण या प्रतलाला नाव देऊ शकतो. या कोपऱ्यामध्ये त्या प्रतलाचं नाव काही, समजा एक्स हे प्रतल आहे, त्या प्रतलाला आपण नाव देऊ शकतो हे एक्स हे प्रतल आहे. सपाट पृष्ठभाग प्रतल, बिंदू, रेषा आणि प्रतल हे तीन मूलभूत भूमितीतले मूलभूत असे तीन संबोध आहेत. प्रतल हा सुद्धा एक बिंदूंचा संचच आहे. अनंत बिंदूंनी सामावलेलं हे प्रतल आहे, की जे चारी बाजूला अमर्याद असतं. लक्षात आलं? हे तीन भाग म्हणजे हे तीन हे बेसिक आहे, हे मूलभूत आहे, मूळ आहे भूमितीचं. आता आपण अंतर, दोन बिंदू मधलं अंतर म्हणजे काय आणि ते कसं ठरवलं जातं हे आपल्याला काढायचंय. त्याच्या आधी समजा ही रेषा आहे, रेषा म्हटलं की दोन्ही बाजूला बाण येतात. ह्या बाणांचा अर्थ काय होतो? रेषा दोन्ही दिशांना अमर्याद आहे. त्या रेषेला मी नाव दिलं रेषा एल, असं त्या रेषेचं नाव आहे, रेषा एल. आता या रेषा एल वर मी एक बिंदू घेतो, अनंत बिंदू आहेत. समजा तो बिंदू इथे आहे. बिंदू म्हटलं की त्याला नाव दिलं गेलं पाहिजे, त्याशिवाय त्याचा आपला उल्लेख करता, त्या बिंदूचा उल्लेख त्याच्या नावाने होतो. समजा बिंदू, हा जो बिंदू आहे हा बिंदू मी ओ या अक्षराने दाखवतो. कोणत्या अक्षराने दाखवला? ओ. बिंदू ओ मुळे काय झालं? त्या बिंदू ओ मुळे त्या रेषेचे दोन भाग पडलेत. रेषेच्या डावीकडचा एक भाग आणि रेषेच्या उजवीकडचा एक भाग. रेषेची डावी बाजू आणि रेषेची उजवी बाजू. म्हणजे या रेषेचं विभाजन झालं. कुणामुळं? बिंदूमुळं. म्हणजे रेषेचं विभाजन कुणामुळं होतं? बिंदूमुळं. बिंदूने रेषाचं विभाजन होतं. लक्षात घ्या, प्रश्न कुठेतरी विचारला जाईल की रेषेचं विभाजन कुणामुळे होते? बिंदूमुळे. ह्या बिंदू ओ मुळे त्या रेषेचं विभाजन झालं. त्या विभाजनामुळं त्या रेषेची डावी बाजू आणि त्या रेषेची उजवी बाजू असे दोन भाग पडले. रेषा ही अनंत बिंदूंनी तयार झालेली. आता मी काय करतोय? ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती काही खुणा करतो. समान अंतरावरती. ह्या समान अंतरावरती खुणा केलेल्या आहेत. इथं हा जो ओ बिंदू आहे ना, हा ओ बिंदू त्या संख्या रेषेवर, सॉरी ह्या रेषेवरचा हा जो ओ बिंदू आहे एक संख्या दर्शवेल. कोणती? तर ओ बिंदू ही संख्या दर्शवणारे 0. ओला त्या बिंदूला आपण आरंभ बिंदू असं म्हणणार आहे, कारण सुरुवात आपण ओ पासून केलेली, म्हणून बिंदू ओला आपण आरंभ बिंदू असं सुद्धा म्हणतोय. आरंभ बिंदू, ओरिजिन, स्टार्टिंग पॉइंट ओ.
आणि दोन्ही बाजूला ह्या समान अंतरावरती जे आपण खुणा केल्यात, ह्या पहिल्या अंतराला, एवढ्या अंतराला आपण एकक अंतर असं म्हणतो. एकक, हे एकक अंतर आहे. वाटत आहे मी बिंदूंना नावं देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा हा बिंदू ए आहे, हा बी, हा सी, हा डी, इकडे सुद्धा हा पी, क्यू, आर. ओ पासून ए पर्यंत हे जे अंतर आहे, ओ पासून ए पर्यंत, या अंतराला आपण एक एकक अंतर असं म्हणतो. एकक अंतर, एकक, हे एक एकक अंतर आहे. ओ पासून बी पर्यंतचं अंतर हे 2 एकक अंतर. हे किती आहे? ए पासून बी एक एकक. अंतराला काय म्हणतो आपण? एकक अंतर. एकक. बी पासून सी पर्यंत एकक अंतर आहे. इथं पी पासून क्यू पर्यंतचं अंतर एकक अंतर आहे. पी पासून आर पर्यंत, पी आर किती एकक आहेत बघा? 1 2, 2 एकक. ओ पासून डी पर्यंतचं अंतर किती एकक आहे? 1 2 3 4. म्हणजे ओ पासून डी पर्यंतचं अंतर किती झालं? 4 एकक. ओ पासून डी पर्यंतचं अंतर किती एकक आहे? 1 2 3 4 एकक अंतर आहे. अंतर, अंतर याचा अर्थ कळला. आणि या दोन बिंदू मधल्या अंतराला आपण एकक अंतर असं संबोधणार आहोत. आता ओ बिंदू ही एक संख्या दर्शवते. कोणती? 0. ओ बिंदूच्या उजव्या बाजूला आपण जे समान एककावरती ज्या खुणा केलेल्या आहेत, जे बिंदू दाखवले आहेत, हा बिंदू एवढा अंतर एक एकक आहे. याला मी नाव देतो 1. म्हणजे ए बिंदू हा एक ही संख्या दर्शवेल. ओ पासून बी पर्यंतचं अंतर, ओ पासून बी पर्यंतचं अंतर किती एकक अंतर आहे हे? 1 2. म्हणून याला मी 2 दाखवतो. ओ पासून म्हणजे आरंभ बिंदू पासून सी पर्यंतचं अंतर किती एकक अंतर आहे? 1 2 3. म्हणून हे अंतर मी 3 ने दाखवतो. इथं 4. ह्या बाजूला ही ओ बिंदूची उजवी बाजू होती. उजवी. ओ बिंदूची विरुद्ध बाजू आहे. लक्षात घ्या, ही विरुद्ध आहे. ओ बिंदूची ती उजवी बाजू असेल तर ओ बिंदूची डावी बाजू आहे की जी विरुद्ध आहेत. मग उजव्या बाजूला जर मी हे धन संख्या दाखवल्या असतील, धन, तर या बाजूला मला ऋण तेवढ्याच अंतरावरती पण विरुद्ध संख्येनं त्याचे संख्या दाखवता येतील. म्हणजे हे की झालं ऋण 1, ऋण 2, ऋण 3. आता समजून घ्या, हे तुम्हाला लक्षात आलं असेल, हे यालाच आपण कसली रेषा म्हणतो? संख्या रेषा म्हणतो. या रेषेलाच आपण संख्या रेषा म्हणतो की ज्या रेषेवरती प्रत्येक बिंदू ही कोणती ना कोणती तरी संख्या दर्शवत असते. आणि या संख्यांनाच काय म्हणायचं माहिती? त्या संख्यांना म्हणायचं त्या त्या बिंदूचे ते निर्देशक आहेत. ए बिंदूचा निर्देशक 1, बी बिंदूचा निर्देशक 2, पी बिंदूचा निर्देशक -1, आर या बिंदूचा निर्देशक ऋण 3. आणि हे जे बिंदू आहेत, प्रत्येक बिंदू, या संख्या रेषेवरचा प्रत्येक बिंदू हा कोणत्या तरी संख्येशी निगडित आहे. म्हणजे संख्या आणि बिंदू यांच्यामध्ये नेहमी एकास एक संगती असते. प्रत्येक बिंदू हा फक्त एक आणि एकच संख्या दर्शवणारी, लक्षात घ्या. म्हणून तो बिंदू आणि ती संख्या यांच्यामध्ये नेहमी एकास एक संगती आहे. आणि हे एकास एक संगती मला अशी दाखवता येईल. ए बिंदू आहे आणि त्याचा निर्देशक 1 आहे. बी या बिंदूचा निर्देशक 2 आहे. डी या बिंदूचा निर्देशक 4 आहे. क्यू या बिंदूचा निर्देशक ऋण 2 आहे. आर या बिंदूचा निर्देशक ऋण 3 आहे. म्हणजे संख्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदू
आणि त्याचा निर्देशक यांच्यामध्ये याप्रमाणे एकास एक संगती असते. लक्षात येते? आणि ह्या अंतराला आपण एकक अंतर असं म्हणणार आहे. हे सुद्धा एक एकक अंतर आहे. हे एक एकक अंतर आहे. एकक अंतर, एकक अंतराचे पुन्हा आपण भाग पाडणार आहे. तो भाग नंतरचा आहे. बिंदू आणि त्याचे हे निर्देशक. लक्षात आलं? यालाच आपण संख्या रेषा म्हणतो. हे आपल्याला माहिती आहे. आता या संख्या रेषेचा उपयोग करून आपल्या कोणत्याही दोन बिंदू मधलं अंतर कसं काढायचं याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. दोन बिंदू मधला अंतर. भूमितीतील आपण काय शिकतोय? बिंदूचे निर्देशक व अंतर. कोऑर्डिनेट निर्देशक, कोऑर्डिनेट अंतर, डिस्टन्स. आता ही संख्या रेषा तुम्हाला कळली, बिंदू कळले, बिंदूंचे निर्देशक म्हणजे काय ते कळले. प्रत्येक संख्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूशी निगडीत जी एक संख्या असते त्या संख्येला आपण निर्देशक असं म्हणतो. आणि बिंदू आणि निर्देशक यांच्यामध्ये नेहमी एकास एक संगती असते. लक्षात आलं? आता मला कोणत्याही दोन बिंदू मधलं अंतर काढायचे. अंतर अंतर याला इंग्रजीमध्ये आपण डिस्टन्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डिस्टन्स. त्या डिस्टन्स मधलं पहिलं अक्षर कोणते माहिती आहे? डी. आणि म्हणून आपण संख्या रेषेवर कोणते दोन बिंदू मधलं अंतर दाखवण्यासाठी आपण कसं लिहिणार बघा. समजा ए पासून मला डी पर्यंतचं अंतर काढायला दाखवायचंय किंवा लिहायचंय. कसं लिहिणार? डी कंसात ए स्वल्पविराम बी. याचा अर्थ काय? बिंदू ए आणि बिंदू बी या दोन बिंदू मधलं अंतर. बिंदू ए आणि बिंदू बी मधलं अंतर हे मी गणिताच्या भाषेत कसं लिहिणार आहे बघा. डी कंसात ए स्वल्पविराम बी डिस्टन्स ए बी. हे वाचायचं कसं? डिस्टन्स ए बी. याचा अर्थ काय होतो? बिंदू ए पासून बिंदू बी पर्यंतचे अंतर. ते कसं काढलं जातं? तर ए पासून बी पर्यंतचं अंतर मोजूया. ए पासून डी पर्यंतचं अंतर, सॉरी ए पासून बी पर्यंतचं अंतर एक एकच आहे. एक एकक आहे. पण डिस्टन्स एडी काढायचे मला. डिस्टन्स एडी. एडी ए पासून डी पर्यंत मोजा. ए पासून डी पर्यंत किती एकक अंतर आहे? ए पासून डी पर्यंत 1 2 3. किती आहे बाकी? ए पासून डी पर्यंत 1 एकक, 2 एकक, 3 एकक. म्हणजे हे अंतर किती डिस्टन्स एडी? 3 एकक अंतर आहे. 3 एकक. पण एक लक्षात घ्या, तुम्ही मोजून बघितलं, प्रत्यक्ष ए पासून डी पर्यंत एकक मोजली. डिस्टन्स ए पासून आर पर्यंतचं अंतर मला काढायचंय. ए आर. ए पासून आर पर्यंत, ए पासून आर पर्यंत 1 2 3 4. किती अंतर भरलं? तर ते 4 एकक आहे. म्हणजे संख्या रेषेचं निरीक्षण करून या पद्धतीनं ती एकक अंतर मोजून तुम्हाला ते अंतर ठरवता येईल. अवघड काहीच नाही. अंतर येते.
लक्षात घ्या, अंतर हे नेहमी धनच असणार आहे. आपण अंतर मोजतोय. अंतर ही राशी कशी आहे बघा, फक्त आपलं अंतर ही अदिश राशी. तुम्ही विज्ञानामध्ये शिकला असाल. ए पासून आर पर्यंत, ए पासून आर पर्यंतचं अंतर म्हणजे 1 2 3 4. संख्या रेषेचं निरीक्षण करून तुम्ही हे अंतर लिहू शकता. पण केवळ निर्देशक जर माहिती असतील तर अंतर कसं काढायचं हे महत्वाचं आहे. आणि ते कसं शिकायचंय बघा. समजा डिस्टन्स एडी काढायचंय. डिस्टन्स एडी हे मला अंतर काढायचंय. मी काय करणार आहे, ए पासून डी पर्यंतचं अंतर, आता संख्या रेषा जरा बाजूला ठेवा. लक्षात घ्या, निर्देशक प्रत्यक्ष निरीक्षण करून लिहायचं. आता निर्देशकावरून आपलं अंतर कसं काढायचं ते शिकायचंय. एडी काढायचे, डिस्टन्स एडी काढायचे. मला सांगा ए चा निर्देशक किती हो? ए चा निर्देशक 1 आहे. ए चा निर्देशक 1 आहे. डी चा किती आहे? डी चा निर्देशक 4 आहे. डी चा निर्देशक 4 आहे. मग ए चा निर्देशक 1 आहे, डी चा निर्देशक 4 आहे. या दोघांच्या मध्ये मोठं कोण आहे 1 आणि 4 मध्ये? तर 1 आणि 4 मध्ये 4 मोठे आहेत. दोघांची तुलना करा. 4 मोठे आहेत, 1 लहान आहेत. 4 पेक्षा 1 लहान आहेत. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. मोठा निर्देशक कुठला आहे दोघांच्या मध्ये? 4 वजा लहान निर्देशक कोण आहे? 1. 4 मधून 1 घालवा, 3. आणि म्हणून डिस्टन्स एडी बरोबर 3 एकक. बघा, म्हणजे केवळ त्या बिंदूचे निर्देशक जरी माहिती असतील तरी सुद्धा आपल्याला त्या दोन बिंदू मधलं अंतर ठरवता येतं. नियम कोणता वापरायचा? त्या दोन बिंदूंचे निर्देशक बाजूला मांडा, त्या निर्देशकांच्या मध्ये लहान मोठेपणा ठरवा, म्हणजेच त्यांची तुलना करा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा, म्हणजे तुम्हाला त्या दोन बिंदू मधलं अंतर मिळेल. खूप सोपं आहे. मगाचं उदाहरण बघूया आपण. समजा मला ए पासून आर पर्यंतचं अंतर काढायचंय. बघा, ए पासून आर पर्यंत डिस्टन्स ए आर काढायचंय. कसं काढणार ए पासून आर पर्यंत? तर इथं बघा, ए पासून आर पर्यंतचं अंतर काढायचंय. लक्षात घ्या, संख्या रेषेचं निरीक्षण न करता मला फक्त निर्देशक माहिती आहेत. ए चा निर्देशक किती आहे? ए चा निर्देशक 1 आहे. आर चा किती आहे? बघा, आर चा निर्देशक -3 आहे. हे निर्देशक लिहिले. दोघांची तुलना करा. ए चा निर्देशक 1 आणि आर चा निर्देशक -3. दोघांची तुलना करा. तुलना करायचा अर्थ लहान कोण मोठा कोण ठरवा. कोण आहे दोघांच्या पैकी लहान? -3. मोठं कोण आहे? 1. मोठ्या निर्देशकातून, बघा काय नीट ऐका, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. मोठा निर्देशक 1 आहे, 1 वजा लहान निर्देशक -3 आहे. त्याला मी मुद्दाम गोल कंसात लिहिलं. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, या दोघांची वजाबाकी. आता वजाबाकी कशी करतील बघा. एक तसाच कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, हे सोडवायचे. आता नेहमीप्रमाणे आतलं चिन्ह बदलणार, म्हणजे काय होईल? ऋण ऋणांचा गुणाकार इथं होतो नेहमी, तो अधिक होईल. +3, 1 + 3 4. आणि म्हणून डिस्टन्स ए आर किती आलं? डिस्टन्स ए आर आलं 4 एकक. बघा 4 एकक मगाशी आपण काढलं होतं. 1 2 3 आणि 4, 4 एकक. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की संख्या रेषेवरच्या दोन बिंदूंचे जर आपल्याला निर्देशक जर दिले तर निर्देशकावरून सुद्धा आपल्याला त्या दोन बिंदू मधलं अंतर ठरवता येतं. काय करायचंय?
दोन्ही निर्देशकांची तुलना करायची आणि मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. बस एवढं सोपं आहे. लक्षात आलं? आता डिस्टन्स ए आर काढलं. ए आर 4 एकक आहे. आर ए किती येईल? डिस्टन्स आर ए बघा आता, डिस्टन्स आर ए हे कसं काढणार? तर ए चा निर्देशक पाहिला 1 आहे, आर चा किती आहे? ऋण 3 आहे. दोघांच्या मध्ये तुलना करा, 1 आणि ऋण 3 ची तुलना करा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे. मोठा कोण आहे? 1 आहे. वजा लहान निर्देशक ऋण 3 आहे. उत्तर किती येणार आहे? तेच येणार आहे. म्हणजे याचा अर्थ ए पासून आर पर्यंतचं अंतर शोधलं काय, किंवा आर पासून ए पर्यंतचं अंतर शोधलं काय, किंवा काढलं काय, दोन्ही अंतर समानच येणार. म्हणजे डिस्टन्स ए आर बरोबर डिस्टन्स आर ए. लक्षात आलं? म्हणजे डिस्टन्स ए आर चं अंतर शोधा किंवा डिस्टन्स आर ए चं अंतर शोधा, ही दोन्ही अंतर कशी असणार आहेत? सारखीच असणार. ए आर किंवा आर ए. तिथं अंतर वाई पासून साताराचं अंतर किंवा सातारापासून वाईचं अंतर हे बदलणार नाही. हे दोन्ही अंतर कोणत्या बिंदूपासून पहिल्या बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंतचं अंतर किंवा दुसऱ्या बिंदूपासून पहिल्या बिंदूपर्यंतचं अंतर, हे अंतर स्थिरच राहतं, ते बदलत नाही. म्हणजे एक लक्षात आलं आपल्या, कोणत्याही दोन बिंदूमधला अंतर जर ठरवायचा असेल तर प्रत्यक्ष संख्या रेषेचा उपयोग न करता सुद्धा आपल्याला त्या दोन बिंदूमधलं अंतर ठरवता येतं किंवा काढता येतं. आता मी संख्या रेषा पुसून टाकलेली आणि मी म्हटलं तुम्हाला की एक बिंदू आहे एम, की ज्याचा निर्देशक ऋण 7 आहे, आणि एक बिंदू आहे एन, त्याचा निर्देशक ऋण 3 आहे. मग दोन्ही ऋणच आहेत. आणि मग यम आणि एन या दोन बिंदू मधलं, यम बिंदू हा संख्या रेषेवर आहे, मी संख्या रेषा काढली का? नाही. एन बिंदू आहे संख्या रेषेवर आहे, त्याचा निर्देशक ऋण 3 आहे. मग त्या दोन बिंदू मधलं अंतर किती असेल? तुम्हाला त्यांचे निर्देशक तुम्हाला दिसतायत मांडलेले तिथं. मग अशा वेळेला डिस्टन्स एम एन हे कसं काढलं जाईल? तर या दोन्ही निर्देशकांची तुलना करा. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक आपल्याला वजा करायचं आहे. या दोघांची तुलना जर आपण केली तर मोठं कोण आहे? ऋण 3 मोठे आहेत, लक्षात घ्या. जेवढे ऋणवाले मोठे तेवढे ते छोटे असतात. इथं 7 आणि 3 यांची तुलना आपण करत नाही. ऋण 3 आणि ऋण 7 या दोघांची आपण तुलना करतोय. ऋण 3 आणि ऋण 7 मध्ये मोठं कोण आहे? तर ऋण 3 मोठे आहेत, नाही का? ऋण 3 हे स्थानदर्शक झाले बघा 6वी 7वीला. हे ऋण 3 मोठे आहेत आणि ऋण 7 लहान आहेत. मग मोठ्या निर्देशकातून म्हणजे ऋण 3 मधून ह्या दोघांची जर तुलना केली तर हा मोठा आहे आणि हा लहान आहे. मग मोठ्या निर्देशकातून म्हणजे ऋण 3 मधून वजा करायचा आहे म्हणून ऋण चिन्ह लिहिलं. कोण? लहान निर्देशक. ऋण 3 हे मोठा आहे, लहान निर्देशक वजा 7 आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे म्हणून इथं वजा चिन्ह लिहिलेलं आहे. वजा कंसात वजा 7 म्हणजे काय बघा, ऋण 3 अधिक ऋण मधलं आतलं चिन्ह बदलणार आहे, अधिक 7. ऋण 3 आणि अधिक 7 यांची बैजिक बेरीज किती येईल? 7 मधून 3 गेले, 4 राहिले. मोठ्याचं चिन्ह, गणितातला नियम 4, आणि म्हणून डिस्टन्स एम एन बरोबर 4 एकक. लक्षात येते?
आणि अंतर हे नेहमी धन वास्तव संख्याच असणारे. अंतर कधीही ऋण असणार नाही. जरी त्याचे दोन्ही निर्देशक ऋण आले किंवा एक धन एक ऋण आला, काही जरी आलं तरी त्या दोन बिंदूमधलं अंतर ही एक धन वास्तव संख्या असेल. लक्षात आहे? धन वास्तव संख्या असं म्हणण्यापेक्षा ऋणेत्तर वास्तव संख्या असं म्हणता येईल. ऋणेत्तर म्हणजे ऋण सोडून. ऋणेत्तर याचा अर्थ काय? ऋण सोडून. असं मी का म्हटलं? कदाचित बिंदूमधलं अंतर शून्य सुद्धा असू शकतं. शून्य अंतर म्हणजे तिथल्या तिथंच. म्हणजे प्रत्यक्ष संख्या रेषेवरचे निर्देशक फक्त जर माहिती असतील तर तुम्हाला या पद्धतीनं दोन बिंदूमधलं अंतर ठरवता येईल. हा, आता मी तुम्हाला सांगितलं की शून्य अंतर कसं असू शकेल. समजा ही संख्या रेषा आहे. इथे बिंदू ओ आहे. इथं एक एकक आहे, इथं दोन आहे, इथं ऋण एक आहे. आणखी संख्या रेषा मला वाढवता येईल. तर इथं ह्या ओ बिंदू आहे, हा ओ बिंदू आहे, याचा निर्देशक शून्य. दोन पासून दोन पर्यंतच अंतर. समजा हा बिंदू एम आहे, इथं पी आहे, इथं क्यू आहे. तर डिस्टन्स पी पी याचा अर्थ काय? पी पासून पी पर्यंतच अंतर. पी पासून पी पर्यंतच अंतर. पी चा निर्देशक किती आहे? तर 2 आहे. पी पासून पी पर्यंतच म्हणजेच गणिताने काय होईल? तर 2 वजा 2 0. पी पासून पी पर्यंत अंतर 0 येईल. म्हणून मगाशी आपण जो उल्लेख केला की अंतर हे ऋणेत्तर म्हणजे अंतर 0 सुद्धा असू शकेल. अंतर हे 0 सुद्धा असू शकेल. त्याच बिंदू पी पासून पी पर्यंतच अंतर 0च येणार आहे. लक्षात आलं? म्हणून आपण असं म्हणूया की कोणत्याही दोन बिंदूमधलं अंतर ही ऋणेत्तर वास्तव संख्या असेल. याचा अर्थ ऋणतर म्हणजे ऋण सोडून म्हणजे 0 किंवा धन यापैकी कोणतेही. मग दोन बिंदूमधलं अंतर कसं काढायचं हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. आपण अंतर कसं काढायचं आलेलो आहे. म्हणजे आज आपण काय शिकलो? भूमितीमधले 3 मूलभूत संबोध: बिंदू, रेषा आणि प्रतल. हे 3 बिंदूचं अस्तित्व आपल्याला जाणवतं की जी भूमितिक आकृती असं म्हणूया त्याला. लांबी, रुंदी, उंची, जाडी असलं कोणतंही परिमाण त्याला नाही, पण अस्तित्व मात्र आहे. हे आपण शिकलो. रेषा म्हणजे काय हे माहिती आपल्याला. प्रतल, रेषा आणि प्रतल हे दोन्ही सुद्धा बिंदूंचे संच आहेत की जे कसे संच आहेत? अनंत संच आहेत. अनंत बिंदूंनी सामावले हे दोन्ही आकृत्या आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं त्यांचं निर्देशन कसं करायचं? नामनिर्देशन म्हणजे नावं त्यांना कशी ठेवायची. आणि त्याच्या पुढे आपण शिकलो की दोन बिंदूमधलं अंतर कसं काढायचं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. संख्या रेषा दिलेली असो अगर नसो, फक्त त्या बिंदूंचे जर निर्देशक माहिती असतील तर त्या दोन बिंदूमधले निर्देशक काढणं म्हणजे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे. ही साधी सोपी संकल्पना आहे. आता आपण पुढच्या तासाला आपण भूमितीमधला एक नवीन संबोध पुढच्या तासाला शिकूया. ठीक आहे. काही शंका असेल तर जरूर फोन करा. हा आपला भूमितीमधला पहिलाच भाग आहे.